जबरदस्तीचं लग्न आहे ना हे. स्वतःच्या फायद्यासाठी गळ्यात पडलीस तू त्याच्या. तुला काय किंमत असणार आहे का मंगळसूत्राची? नातं कुठे आहे? नातं नाहीये, नावापुरतं आहे सगळं. नाहीच आहे नातं हे. हे जे काही तू बोललीस ना आता, शोभत नाही तुझ्या तोंडी. खोल नाती अबोल असतात हे तुझ्यासारख्या उथळ मुलीला कधी समजणारच नाही. समीर, घराचा दरवाजा उघडा आहे. मला वाटतं तू इथून जावंस आता. कारण तू जे करायला आली होतीस ते साध्य झालंय ना, बरोबर ना? आता आमच्या घरातले प्रॉब्लेम्स आम्ही सॉल्व्ह करू. बाहेरच्या माणसांची मदत नकोय आम्हाला. प्लीज. राजसी प्लीज. आणि तुम्ही हौसेनं नाही नाईलाजानं केलंय त्यांनी हे सगळं. पैसे जमवण्याचा दुसरा कुठलाही मार्ग नव्हता ना म्हणून. काल मंगळसूत्र विकताना त्यांच्या मनाची काय अवस्था झाली असेल ना याचा विचार करा जरा. त्यांना आधार द्यायचा सोडून हात उचलतेस तू त्यांच्यावर. अगं आपल्या घरासाठी केलं ना त्यांनी हे सगळं, बाबांसाठी केलं ना हे सगळं. बस बस बस. तिने कसे आणि किती उपकार केले याचे काय पाडे वाचून दाखवणार आहेस आम्हाला आता? आई हे बघ, प्रत्येक वेळेला गैरसमज होतो. समीर समीर प्लीज. आई जे काही बोलतायत ना ते तुमच्या काळजीपोटी बोलतायत. आपणच त्यांना समजून घेऊया. आणि हो, आधीच घरात आजारपण आहे, त्यात आपण वाद वाढवून घरातलं वातावरण नको बिघडवूया. आपण छान प्रसन्न वातावरण ठेवूया घरात. माझ्या बाबांना बरं व्हायला मदत होईल. एक मिनिट, तुम्ही इथे आहात तर मग हॉस्पिटलमध्ये बाबांजवळ कोण आहे? निकी तुम्हाला फोन करत होती, तुमचा फोन लागला नाही म्हणून मला केला तिने. तिला बाबांच्या तब्येतीबद्दल कळलं तेव्हा तुमचे बाबा आणि निकी हॉस्पिटलमध्ये बघायला आले होते. तिनेच मला आग्रह केला घरी जा म्हणून मी घरी आलो. आणि ती हॉस्पिटलमध्ये, तुमचे बाबा घरी गेले असतील. ते तुला काय त्या पोरीच्या भरोश्यावर यांना टाकून आलायस हॉस्पिटलमध्ये काय? काही आहे सलील, सलील इकडे ये, इकडे लवकर ये. उतर तिकडून. तू गप्पा बस, मला काय ऐकायचं नाहीये. हे बघ, आत्ताच्या आत्ता हॉस्पिटलमध्ये जा आणि हिच्या पोरकट बहिणीला तिकडून हकलून दे. आणि जोपर्यंत आपल्यातलं कोणी तिथे येत नाही तोपर्यंत हलायचं नाही. जा. अरे जा ना. अरे तू काय ऐकत का नाहीयेस माझं? अरे जातोयस की नाही? बाबा तिकडे एकटे आहेत. जातोय. सलील, आपल्याला मदत म्हणून निकी हॉस्पिटलमध्ये थांबली. त्यामुळे उपकारांची परतफेड अपमानाने करायची नाहीये. निकीशी बोलताना शब्द सांभाळून. हॉस्पिटलमध्ये तमाशा नकोय मला. झालं हो आता? जा. सॉरी, फोन करा, फोन कर मला. आणि समीर,
एक गोष्ट लक्षात ठेवा, हिला महान दाखवण्याच्या फंदात पडू नकोस. मला ते कधीच पटणार नाही. हिचे सगळे डाव मला कळतात. सगळीकडे आपलं पुढे पुढे करायचं, मोठेपणा मिरवायचा, म्हणजे या घरात आणि चाळीत हिचं स्थान पक्क. हो ना? हे मंगळसूत्र वगैरे विकायचं काय मला काय कळत नाही का? हे म्हणजे आवळा देऊन कोहळा काढण्याचा प्रकार आहे हा. हिचा डाव मला काय कळत नाही. तू याला भुलला असशील, मी नाही भुलणार, आणि यापुढे तुलाही नाही भुलू देणार. नाटकं सगळी. समोरचा माणूस आपल्या वागण्याचा आपल्याला हवा तो अर्थ काढेल अशी अपेक्षा नाही ठेवू शकत आपण. थोडा वेळ जाऊ द्या, हळूहळू सगळं ठीक होईल. तुम्ही फ्रेश होऊन घ्या, आपण एकत्र हॉस्पिटलला जाऊ. हाय, निकी बोलते. तुझं सरांशी झालं का बोलणं? ही निकी आहे. मम्मी म्हणाली होती अर्पिताच्या बहिणीला हाकलून दे, पण जर ही निकी असेल तर ही हाकलून देण्यासारखी नक्कीच नाही. अच्छा, ओके. हा, मग काय म्हणाले ते? ओके, मग उद्याच बघू काय ते. चालेल चालेल, थँक्यू. या, बाय बाय बाय. एक्सक्यूज मी, निकी. हो. हाय, मी सलील. मग मग मी सलील म्हणजे समीरचा भाऊ, तुझ्या बहिणीचा ब्रदर इन लॉ. ते चिटफंडवाले ना फ्रॉड निघाले ग, आणि विमा काकांचे सगळे पैसे बुडाले त्यात. या सगळ्या घोटाळ्यात समीरचा धाकटा भाऊ सलील तो इन्व्हॉल्ड आहे. ए रिलॅक्स, चिल, रिलॅक्स. तू बस. नाही, मला ऑकवर्ड नको करू. हे बघ, आय नो की तुझं माझ्याबद्दलचं मत फार काही चांगलं नसणार आहे. इट्स फेअर. ते जेल अँड ऑल आय कॅन अंडरस्टँड. मीच होतो विक्टिम. मला नोकरीची गरज होती. मला नव्हतं माहिती ती कंपनी फ्रॉड आहे. सो मी गेलो, माझं काम केलं. त्यांनी फसवलं मला. यार प्लीज बसतेस का? तू ऑकवर्ड करतेस. मी उभा राहतो, तू बस. ओके? नाही, ठीक आहे. थँक्स. आयुष्य आपल्याला खूप काही शिकवतं आणि चुका कोणाकडून होत नाहीत. एक्झॅक्टली. थँक्यू सो मच. तू ऍक्च्युली मला जज नाही केलंस. थँक्यू. मी शिकतोय, आणि आता हळूहळू. आय मीन, घरचे सपोर्ट करतायत, त्यामुळे गेटिंग आउट ऑफ इट. नवीन गोल्स, नवीन एम्स, फ्रेश स्टार्ट करायचं ठरवलंय. इफ पॉसिबल नवीन ओळखी सुद्धा. कॉफी घेणार? मी घेत होतो म्हणून विचारलं, बाकी काही नाही. नो थँक्स. राजेंद्र देशमाने. हा, आम्ही रिलेटिव्ह आहोत. मी मुलगा त्यांचा. तुमचे पेशंट आता बरे आहेत. आम्ही डिस्चार्जच्या फॉर्मॅलिटी कंप्लीट करतोय. तुम्ही काउंटरला बिल पे करून त्यांना घेऊन जाऊ शकता. थँक्यू. $12,000?
अरे हे सगळं अचानक झालं त्यामुळे काही करता नाही आलं मला. जरा बघ ना प्लीज, अर्जंट आहे. हो. हो नाही चालेल चालेल, काही हरकत नाही आहे. तू सांग ना कधी येऊन भेटायचं, मी येतो. हो हो चालेल. हां ठीक आहे, चल करतो मी. ते तुम्ही असं लाडावून ठेवू नका मला. असू द्या. डबा, बाबांचा डबा रेडी करूनच ठेवलेला मी. पण जाताना इथे ठेवू मी बाबांचा डबा. हा फक्त मला जाताना एकदा आठवण करा, म्हणजे मी ते कपाट उघडच राहिलं. मी रुमाल आणि पाकिट काढायला उघडलं होतं ना, ते उघडच राहिलं कपाट. पेपर इथे कसा खाली कसा काय वर होता हा. हो मीच ठेवले तुमच्या पाकिटात पैसे. तुम्ही रिकाम्या खिशाने बाहेर जाऊ नये असं मला वाटत होतं. माझं काय, मी घरीच असते, तुम्ही बाहेर जाता, पैशांशिवाय कसं चालेल, म्हणून मी सॉरी. मला तुम्हाला असं कमीपणा दाखवायचा नव्हता. बायको म्हणून काळजी वाटली तुमची, म्हणून मी सॉरी. तुम्हाला वाईट वाटलं असेल तर सॉरी सॉरी, खरंच सॉरी. अहो नाही, उलट चांगलं वाटलं. खरंच राग नाही आला तुम्हाला माझा? रागवायचंय कशाला? कोणी तुमच्यासाठी हक्काने काही करत असेल ना, तर त्याला ते करू द्यावं. कसं आहे, समोरच्याच्या भावनेचा आदर असतो ना तो. आणि पाकिट गरम झालंय माझं, त्यामुळे कॉन्फिडन्स आलाय असा. आपण मित्र होत म्हणून, नाही तर थँक्यूच बोललो असतो तुम्हाला आता. आता बोलाच तुम्ही थँक्यू. तुम्हाला राग येणार नसेल तर एक गोष्ट विचारली तर चालेल? नाही. गमत केली, बोला. काही नाही, म्हणजे हे सिलेंडरसाठी हे पैसे. हो सॉरी, मी सांगणारच होते तुम्हाला, पण ते सिलेंडरची गडबड झाली म्हणून. त्या आजी आहेत ना आपल्या, जरा गोंधळ झालाय ग. घरात एक छोटीशी पूजा आहे, काही नातेवाईक येणार आहेत, त्यामुळे स्वयंपाकासाठी बाई सांगितली. पण ऐन वेळेत तिने नाही म्हणून सांगितलं. घरात काहीतरी अडचण आहे आणि नैवेद्यासाठी पुरणपोळ्या पण करायच्या आहेत. मी करते गो पुरणपोळ्या, पण एवढ्या माणसाचा स्वयंपाक नाही झेपत ग या वयात. काय करावं तेच कळत नाहीये मला. बस एवढंच ना? मग मी आहे ना, मी करून देते तुम्हाला पुरणपोळ्या. असे हॉस्पिटलमध्ये बाबांजवळ समीर आहेत, त्यामुळे माझ्याकडे थोडासा वेळ आहे. मी पोळ्या पण करून देते आणि सगळ्यांचा स्वयंपाक पण करून देते. मला फक्त सांगा किती माणसांचा स्वयंपाक करायचा. अगो पण तुला जमेल एवढं सगळं? अज्जी, एक बार ठान ली तर ठान ली, छोडणे का नाही फिर. ऍक्च्युअली मी मदत म्हणूनच गेले होते पोळ्या लाटायला, पण आजींचं असं म्हणणं पडलं की नैवेद्याच्या पोळ्यात इतकं जेवण आहे, मग फुकट कसं करून घ्यायचं, म्हणून मग त्यांनी मला 1,500 रुपये दिले. मी पण बाप्पाने पाठवलेली मदत आहे म्हणून घेतले पैसे. पण बघा ना, प्रत्येक वेळी आपल्या मदतीला धावून येतो हा बाप्पा. त्याला किती काळजी आपल्या संसाराची.
मी समजू शकते, तू हे सगळं रागाच्या भरात बोलतेस. तुला सांगते कल्याणी, कुठलाही निर्णय असा तडकाफडकी घेऊ नये. आणि घर सोडून जाणं हा काही पर्याय नाही ना. गौरीचा विचार केलायस का? हो आई, मलाही माझा संसार मोडायची हौस नाहीये, पण प्रत्येक गोष्टीला एक लिमिट असते ना. माझा पेशन्स आता संपत चाललाय. अगं पण नचिकेत काही वाईट मनाचा नाहीये ना, की त्याने तुला त्रास दिलाय. याच नचिकेतवर प्रेम केलंयस तू. आता त्याची वाईट वेळ आहे म्हणून. हो, प्रेम केलंय, पण प्रेमाने मन भरतं, पोट नाही. आणि प्रेम केलंय त्याचा पश्चाताप होणार असेल तर त्याला काय अर्थ आहे? हां सलील बोल. हॅलो ब्रो, अरे पप्पांचे डिस्चार्ज पेपर रेडी झालेत, त्यांना घरी घेऊन जाऊ शकतो, पण काय? पण 12,000चं फायनल बिल सेटल करायचं आहे, त्याशिवाय नाही सोडणार. ठीक आहे, मी पोचतो हॉस्पिटलमध्ये. हां, ओके. काय झालं? इतकं टेन्शन का घेतलंयस तू? बाबांना डिस्चार्ज मिळतोय, बिल सेटल करायला 12,000 रुपये भरावे लागतात. 12,000? अरे पण 5 लाख दिलेत ना आधी, मग हे आता वरचे 12,000 कसले? अगं आई, जास्त झालं असेल बिल. औषधांचा खर्च वगैरे काय कमी आहे का? मग भरून टाक पैसे. आज तुझ्या पगाराचा दिवस आहे ना. पगार जमा झालाय ना बँकेमध्ये, मग एवढं टेन्शन का घेतलंय 12,000चं? नाही म्हणजे खरं सांग, पैसे जमा झालेत ना बँकेत? नाही, तुझे ते सर, बॉस, विराज सर राग काढायचा म्हणून पगाराचा दिवस लांबवला असेल. तसं काही झालं नाहीये ना? नाही, ते करू शकतात. तसा उद्योगच करून ठेवलायस ना तू. दिवचलायस तू त्यांना. आत्ता या विषयावर बोलायचं आहे का? हो, बोलणार मी. खरं तू टेन्शन घेतलंय. 12,000 पगार झालाय माझा, मी भरतो 12,000 रुपये. फक्त ते भरल्यावर पुढचा अख्खा महिना कसा काढायचा याचं टेन्शन होतं मला. भरतो मी पैसे. ठीक आहे. आपण निघूया. किती सारवासारव करावी लागते यांना. मला वाचवण्यासाठी जे केलं त्यामुळे सगळंच पणाला लागलं यांचं. कुठे गेला होता? आणि निकी कुठे? ती तुमच्या बरोबर गेली होती ना? नाही म्हणजे कुठे जात आहे हे सांगून गेलं नाहीतच. तेच तर. ते पेन्शन ऑफिसला गेलो होतो. आता कशाला पेन्शन ऑफिस मध्ये? ते तर काम झालंय ना. मग हे बघा, उडवा उडवीची कारणं देऊ नका.
काम झालं म्हणून काय झालं? अगं पेन्शनची 100 कागदपत्र असतात, जावं लागतं तिथं. त्यासाठी निकी कशाला हवी आहे सोबत? हे बघा, नक्की तेच कारण होतं की दुसरं काही जे आम्हाला सांगायचं नाहीये? तू माझी उलट तपासणी घेतेस का? निकी कुठे? ते तिला इन्स्टिट्यूट मधून अचानक फोन आला तेव्हा ती परस्पर तिकडे गेली. तू चहा टाक, मी आलो. आपलं फ्रेश होऊन येतो. आई, बाबा आपल्यापासून नक्की काहीतरी लपवत आहेत. ह्यांचं आणि निकीचं मिळून काहीतरी सुरू आहे. नक्कीच शोधेन, मी शोधून काढेन. मोजून घे. थँक्यू यार, वेळ निभावलीस माझी. बस काय समीर, अरे तू किती वेळा माझ्या मदतीला आलास, विसरलास का? या अशा गोष्टी लक्षात ठेवायच्या नसतात रे. मी 2 महिन्यात तुझे पैसे परत करेन. सांगायची गरज नाहीये, तुला जसं जमेल तसं परत कर. टेन्शन घेऊ नकोस, माझा तुझ्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे. काळजी घे. येतो वेणी. किती झालं आता? नाही नाही, मी देतो. आत्ताची व्यवस्था झाली समीर, पण अहो हे असं कर्ज घेऊन आपण किती दिवस काढणार आहोत? शिवाय घरच्यांना खोटं बोलावं लागतंय, लपवाछपवी करावी लागते. मला हे बरोबर नाही वाटत हो. आपण घरी सांगून टाकूया ना. मलाही खरं हे लपवायला आवडत नाहीये, पण मला असं वाटतं ही योग्य वेळ नाहीये. काय आपण चांगल्या मनाने सांगायला जाऊ आणि नेहमीप्रमाणे ते काहीतरी चुकीचा अर्थ काढतील त्याचा. पण अहो आईंच्या डोळ्यात स्पष्ट दिसायला लागलंय, त्यांना कळतंय काहीतरी गडबड आहे. हे बघा, बाहेरून कळलं ना तर त्यांना जास्त वाईट वाटेल. माझं जाऊ द्या, पण तुमच्यावरचा त्यांचा विश्वास उडेल. आपण एवढं ताणायचं नाहीच हे सगळं. आज बाबा घरी येतील, ते सेटल झाले की योग्य वेळ बघून खरं काय ते सांगून टाकू. ठीक आहे ना? मला माहिती आहे खरं तर हे असं वागणं आपल्या दोघांच्याही स्वभावात नाहीये, पण काही पर्याय नाही आता. थोडी तारेवरची कसरत होणार आहे. तुम्ही आहात ना माझ्या बरोबर? कायम.